एक सामाजिक प्लॅनिंग सादर करतो बांधवांनो। शॉर्टकट प्लॅनिंग आहे पहा। एक शिक्षक मनुष्य ज्याला आपण समाज सुधारक म्हणतो, शिक्षक मनुष्य आणि त्या शिक्षकाची बदली वडोद्यावरून पाटण थापा या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होते आणि तिथे त्याला दुसऱ्या दिवशी जॉईन व्हायचं असते। तर पहा त्या गावामध्ये त्याचं कोणी ओळखीचं नाही, काही नाही आणि तिथे त्याला रूम करून राहायचं असते। तर एक त्याचा बालपणचा मित्र त्याला तिथे मिळते, तो त्याच गावचा असते। तर त्याला तो म्हणते की बाबा रे मला एक रूम पाहून दे। तर तो असते दारुड्या, म्हणते मी रूम पाहून देतो। तो त्याला ब्लॅकमेल करते, म्हणते मी रूम पाहून देतो पण मला दारू पाजावं लागेल, नाही तर मी रूम पाहून देत नाही। दारू पाजते त्याला पण परत का म्हणते तुला माझ्यासाठी म्हणते एक ग्लास घ्यावा लागतो म्हणते। दोस्ताखाली तो नाही म्हणते पण जबरदस्तीने त्याला तो एक गिलास दारू पाजते आणि पहा तो मास्तर मनुष्य त्या दारूच्या आहारी लागते आणि त्या व्यसनामध्ये इतका दंग होऊन जाते। दोन मुलं असतात, एक पत्नी असते आणि त्या पत्नीकडे मुलाबाळाकडे काही लक्ष नाही। 2-4 महिने तो आपल्या गावाकडे जात नाही। परत एका जी दारूवाली असते तिच्यासोबत ते दारूवाली त्याला प्रेमामध्ये फसवते आणि त्याचा काही तो पगार येत असते महिन्याचा, तो पूर्ण तिला होत असते पहा। आणि इकडे त्या मास्तर माणसाचा परिवार चव्हाट्यावर येतो हो। प्लॅटिंग साजरा बांधवणं जरा गोल करून घ्या। चला दररोजच्या प्रमाणे सकाळी मला फिरायला जाण्याची सवय आहे। तिकडून फिरून आलो आणि पानठेल्यावरती चाय घ्यायसाठी बसलो। माझे मित्रमंडळी आले, चाय भेटली, त्यांच्यासोबत चर्चा करत बसलो। 2-2.5 तासाच्या नंतर एक पोस्टमॅन माझ्या जवळ आला आणि तो पोस्टमॅन मला येऊन म्हणतो, पोस्टमॅननी माझ्या हातामध्ये पत्र दिलं। ते पत्र जेव्हा वाचून बघितलं तर माझी बदली वडोद्यावरून पाटण थापा या गावी झालेली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये। म्हणणं आहे फर्स्ट इम्प्रेशन इज माय लास्ट इम्प्रेशन आणि आपण घरी गेलो पाहिजे, पत्नीला सांगितलं पाहिजे आणि आपली तयारी करून मागितली पाहिजे। चला काय बोलत चालत गेलो पाहिजे। वेता नाही सन्मान्य सुरेशजी भराडे साहेब हल्ली मुक्काम थापा पाटण यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची भेट आलेली आहे। त्यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद। चला पत्नीला आवाज दिला पाहिजे। करुणा तुला सांगू खूप मोठी खुशीची गोष्ट झाली का करुणा?
सकाळी मी दररोजच्या प्रमाणे फिरायला गेलो आणि तिकडून येऊन पाठवल्यावरती बसलो, गप्पा गोष्टी करत जाऊ. 2-3 तासाच्या नंतर एक पोस्टमॅन माझ्या जवळ आला आणि त्या पोस्टमॅननं माझ्या हातामध्ये पत्र दिलं. ते पत्र वाचून बघितलं तर माझी बदली वडोद्यावरून पाटण खापा त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझी ट्रान्सफर झालेली आहे. ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे ना. आहे ना? हो. तर म्हणून म्हणतो तू लवकरात लवकर माझी तयारी करून दे, कारण ते गाव माझ्यासाठी नवीन आहे. तिथे गेल्यानंतर मला रूम करावं लागेल आणि मला आजच जावं लागेल आणि उद्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि उद्या तिथे मला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जाईन व्हावं लागेल. मला एक सांगा, तुम्हाला नोकरी लागली, तुम्हाला जायचं ही आनंदाची खूप गोष्ट आहे. पण मला एक सांगा, आता झाले तुम्ही काही महिने झाले तुम्ही माझ्यासोबत घरी आले. पण आता सध्या 2 दिवस झाले की आज मला चालायचं आहे म्हणून तुम्हाला ना शिवाजी जीवाची बरोबर वाटत नाही. जर अशा आपल्या लेकराला ते बरोबर वाटत नाही की काही दिवस त्याच्यासोबत राहिले पाहिजे म्हणून. मला सांग करुणा, तुझं म्हणणं काय? असं अंधारात ठेवू नको, बोल स्पष्ट बोल. खुल्या मनाला बोल, खुल्या मनाला बोल. खुल्या मनाला म्हणजे मला नाही वाटत की तुम्ही आताच गेले पाहिजे म्हणून. जाण्यासाठी मी नका केलं नाही, पण काही दिवस तरी माझ्यासोबत राहिले माझ्या जीवाला चांगलं वाटलं असतं. मग एक काम करतो ना, राजीनामा देऊन देऊ का? मागा झाले का? मग काय करू का? हो, तुम्ही कमवत नाही तर आपलं घर प्रपंच कसं चालणार? ह्या गोष्टी तुला कळतात ना? मग तू तुझ्याकडनं अशी विचारायची अपेक्षा नव्हती मला, समजलं की नाही? अगं मला माहित आहे तू माझ्यावरती किती प्रेम करतं. मला नसेल, मला भावना नाहीत का? मला नाही वाटत असेल का मी माझ्या लेकरांसोबत राहिलो पाहिजे, माझ्या परावर केलं पाहिजे. पण काय करू, नोकरी काय माझ्या हातची आहे? काय माझ्या आजा बाप, माझ्या दादा बाबाची आहे का? गव्हर्नमेंट माझा आजा होता. मी जर आज तिथे गेलो नाही, नोकरीवर जॉईन जर झालो नाही आणि उद्या त्यांनी जर मला नोकरीच्या बाहेर काढून टाकलं तर काय मातीचे ढेकलं खाऊ? माझे ढेकलं खाऊ म्हणता? एवढे दिवस झाले आता घरी आल्या, काही दिवस झाले घरी आल्या, पण असं म्हणत नाही की तुला कुठे फिरवायला नेतो म्हणून. म्हणाले का रहे करम तेरे अच्छे, रहे करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है, तेरा मन चंगा तो तेरे घर में मथुरा और काशी है. काय मिळणार आहे तुला? नाही काय मिळेल? बकरी पानी से मछली तड़पने लगी, बकरी पानी से तड़पने लगी, खुशबू की फुलझड़ियां झलकने
लक्षण सोड. समजलं का? लहान लेकरासारखी जिद्द नको करू. तुला असं वाटते मी त्या पाटण खात्यामध्ये गेलो तर पाटण खात्यातून कधी येणारच नाही बाबा. हे मैतारी माझ्याकडे 2 दिवस असतात. शनिवार हाफ डे असते, रविवारला सुट्टी असते. मी माझी शाळा 11 वाजेपर्यंत शाळा केलो. शाळा मुलांना सुट्टी झाली, मला सुट्टी झाली तर तिथून बसमध्ये बसलो का लवकर 1-1.5 तासामध्ये तुझ्या जवळ. मला एक गोष्ट सांग. काय? माझी माय माझा बाप कुठे गेला? माझा कोयनू कुठे आहे? मला सकाळपासून दिसला नाही. थोडा मोठा आहे तुला अभ्यास करणार. अरे माझी माय रिधिमा कुठे आहे? फरक आहे. बोलो त्यांना मला एक नजर घरामध्ये आहे. बरोबर ठीक आहे. कुठे गेलते रे बाबा? कुठे गेलते मा? कोहिनू कुठे गेलता रे? अरे बोलत चाल रे बाबा. बारीक ठोकरा निघला. अरे माल कसा चालला तुला मालूम आहे का? कोणी माझ्यासारखाच बारीक दाखवते बकरी. बकरी बकरी नको म्हणून. समजलं? शिक्षण हे शाळेमध्ये मिळत असते. हे संस्कार हे आई वडिलांकडून मिळत असतात ग. तुम्ही जसं काही हे दोघे बबुनी चांगली बोल चांगली बोल. नुसती झाले खेळाले गागरात खेळून येते. मी कार्यकारी डोंबी करून गेली. हे वयच असते ग खेळा कुदाचं. लहान होतीस ना तू असं करत होतीस. तुम्ही पाहिले म्हणजे त्या वयामध्ये महावय किती फरक आहे मालूम आहे? किती? 10 वर्षाचा फरक आहे. मला माहित होतं. आणि त्या गावात काय खूप दूर नाही. कोठी आहे? वग्न पार्टी काय खूप दूर आहे? बापा बापा म्हणजे कोहिलो बाबा रे. खेळाचं मा खेळण्याकडे लक्ष देत पण अभ्यास तुम्हाला माहित आहे ना. मजा तिला बोलली बाबा रे. अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. मम्मीला त्रास द्यायचा नाही मा. रोज वेळेवर जेवण करायचं, वेळेवर शाळेत जायचं. रिधिमा माझी गोष्ट आहे. तू मोबाईल जास्त बघतो. मोबाईल पाहायचा नाही. समजलं काय? मोबाईलला थोडे जास्त बोले नाही. मम्मीला हे कडे वगैरे सांगायचं नाही. हा मी जातो आणि तिकडे येते वेळेस काय आणि मग तुमच्यासाठी खाऊ का आणि सापीटा तू चॉकलेट खाते. अरे चॉकलेट सांगा ना रे. ते समोरचे समोसा फुगलाय. सेफ केलं वगैरे. तर तुम्ही एक काम करा. झालं माझी तयारी झाली. पैसे जो काही 10 रुपये दादा देशील 10 रुपये तू घेशील. तुमची बॅग आणि साहित्य आहे. गेल्यानंतर मला फोन करायचा. रूम कशी आहे कशी नाही म्हणून कसं तुम्हाला तिथं सर्व सामना करता येणार नाही. म्हणून रूम बघितल्यानंतर मला फोन करायचा. घेऊन येईल. ठीक आहे डॉक्टर बाबा. बाय. हे पैसे घे. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यायची. मुलांच्या प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यायची. मी जातो. नीट लक्ष द्यायचं. काही चिंता करायची नाही. मी आहो ना. समजलं? ठीक आहे. तुमच्या परिस्थिती काय झाली? जाऊ. बाय बाय बाय. अच्छी हो रहे जिम्मेदारी आहे माझ्यावरती आणि मी शासनाचा नोकर आहो. म्हणून
नाहीतर खरंच सांगतो दुसरी कोणती अन्य नोकरी असती ना नाही गेलो असतो. मला वाटत नाही मी माझ्या लहान लहान लेकराला सोडून मी तिकडे गेलो पाहिजे. एवढी सुंदर विचाराची पत्नी, सुंदर देखणी पत्नी माझी, तिला सोडून मी तिकडे गेलो पाहिजे असं मला वाटत नाही. समजलं काय हरकत नाही. चला तुमच्यासाठीच करणे आहे. मला काय परवडून आलं हो राया बस आहे आणि गेलो पाहिजे आपण लवकर काय बोलत चालत गेलं पाहिजे. प्रथम नमो गौतमा
भाषा आहे. माझी परिभाषा आहे. पैसे घेतो. पैसे बोलाचे पैसे. 50 रुपये घेतो. बोलाचे. तर आपण चाललं आहे माणसाला. माझी नमस्कार. नमस्कार. द्या 50 रुपये. हे नवीनच पद्धत होय. बरं काही हरकत नाही, देतो तुम्हाला पैसे पाहिजे ना. पण माझं एक काम करा ना. माझा मित्र नाही या गावामध्ये. तुमचे 10 कामं करतो मी. असं पक्का. 50 रुपये पाहिजे. 50 पाहिजे ना. आणि मित्र भेटवायचा असून तर शंभर नो. अरे बापरे. आणि अजून कोणाला भेटायला राहिला तर 150 चालले मला. वाला चालले. कोणत्या तुमचं माहेर नाही. अरे बापरे का माणसं आहेत यार या भारतामध्ये. अरे मी का म्हणतो बाबाजी, माझा इथे मित्र राहते. मित्र खाप्यामध्ये. मित्र कोण? त्याचं नाव आहे पक्या. त्याचं नाव आहे प्रकाश. पण मी त्याच्या पक्याचं म्हणतो प्रकाश पाहुणे. पाहुणे जमला गिऱ्याच्या पहिला कोंबडा कापून टाकतो. पेट धाम दारू पेट होती. अरे माय लोडलोड कापून झाले. हिंमत आम्हाला पेली जमला. म्हणजे तुमच्या दोस्त मी ओळखता. बस एवढीच अशा 50 पण 100 रुपये देतो तुम्हाला. तर मला ओळखलं. म्हणजे मला ओळखलं. मिस्टर प्रकाश पाहुणे. तू प्रकाश पाहुणे. मग यार दोस्ता. अरे काय यार. किती दिवसाच्या नंतर भेट झाली यार भाऊ. कमीत कमी 15-20 वर्षाचा जमाना झाला. कोण मालूम आहे दोस्ता? विशाल पेन आहे. हातामध्ये बॅग आहे. तू काय साहेब सुरू आहे का? साहेब म्हणजे मी मास्तर आहो. मास्तर जिल्हा परिषद मध्ये नोकरी लागली मला. जिल्हा परिषदच्या शाळेत 70,000 रुपये पगार आहे माझा. 70,000. 70,000. पोराले शिकवा नाही नको शिकवा काही देणं घेणं नाही. अरे बाप्पा वर्ग पास करायचं काम आहे आपल्याजवळ. क्या बहिमान. आम्हाला केलं तसं आहे. आम्हाला का देणं घेणं. मी टुकरोला राखून राहिलो. कुठे कुठे नोकरी आहे. टुकरो राखायची. आता काही लोक सांगू दे कुठे बसमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे. ते कचरा नेऊन गावामध्ये आणतो. म्हणजे कचऱ्याची गाडी. अरे फेक 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 यहाँ वहाँ न फेक. एक फैली बीमारी होगा सबका बुरा हाल. गाड़ी वाला आया घर से फेक नाही. आला कचरा लोकांच्या घरात नेऊन फेक फेक फेक. म्हणजे चला हे खूप नवीनच दिसते बाबा. म्हणजे बाहेरचा कचरा गावात आणायचा आणि घरोघरी घरामध्ये फेकायचा. एखादा घरात नेऊन. चांगली आहे ती नोकरी. त्याची ड्युटी आहे मग. असं दोस्ता बैठक झाला का मग काच्या ड्युटी फिरतो राहू मी आवडत्या महिमा असत. अच्छा तुला किती बरोबर आहे? मला एक मुलगा एक मुलगी आहे. बस हो तुले हिमा मुली तर 18. बापा का सांगता बे. पहिले सारखी तुझी आदत नाही की टवाळके करायची मजा करायची. समजलं का नाही दोस्ता. बैठाला माय लग्न नाही झालं. लग्न नाही झालं. काऊन नाही झालं लग्न. माय बहिमा पोरगी पारली जातो. कोण सांगते का सांगते तर त्याच्या त्या बाई लग्न पुंजून जाते. मी मनापासून बोलून राहिलो दोस्ता. विचारतो म्हटलं. हा इतकी गंदी वास येऊन जाईल. तू काय दारू पाणी पितं का? ना बे पोरसा करता गेलो नाही मी. वर्षा का नाही बे. दारू पाणी पितं का म्हटलं. दारू पाणी पितो. अरे कणपटात म्हणजे बाकी आत नाही पेलो. आज नाही पिला दारू. नाही हे केवळ चाची वास होय. आजची वास होय. दारू नाही पियाची प्रकार नाही. समजलं. चांगल्याचे परिवार उद्ध्वस्त झाले. काय ठेवलंय त्या दारू मध्ये. दारू म्हणजे अरे जे बायको कधी भेट नसन ते बायको थर्रा भेटते. दारू पिल्यावर बायकोला नाही तुझ्या बहिणीला आता खावं लागते. असं एवढा पावर आहे दारू. आधी मा भावाला विचारून घ्या. हा गावचा मा प्रकाश भाऊ शाहीर. काही वेळा आम्ही दोघाही बायकांना मारण्याच्या मागणी. असं तुलाही मारलं. हे बक्या मी काय म्हणतो तुला मालूम आहे. तू भेटून गेलास मला खूप सेफ्टी झालं रे. चांगलं वाटते कारण मला रूम पाहिजे तुझ्या गावामध्ये. रूम तर मी आवडत त्यासाठी. मी आवडत चांगली रूम भेटून दे. आणि मग चाल तुले घरी त्यासाठी 1 किलो मटण घेतो. पॉश स्वयंपाक बनवतो तुले मटण चारतो मस्त. नाही त्यासाठी रूम पॉश. एक नंबर. माशी नाही मांसा नाही चुकी नाही. मी बी नाही. बरं एकदम पॉश. पण दोस्ता मला थोडीशी गुडगुड
दारू पात बे मुले कापते तुला काही वाटते लाज वगैरे वाटते का तुला? अबे मी शिक्षक मनुष्य आणि तुला माझ्यासोबत दारू पाच म्हणाले काही वाटते का रे? थोडीशी लाज का बैताडा काय मास्टर लोक दारू नाही पेत का बे? अबे पेत असतील ते बाकीचे मास्तर. मी मला तसं समजतं का तू? मास्तर दारू पेला यासोबत दारू मला त्याच्यासारखं समजतं का तू? समजत नाही पण तू दोस्त आणि मी त्या दोस्त तर मला का दोस्ता खातीर मला का थोडी खूपच आपला एवढा तू भिकारी होऊन गेला. भिकारी नाही रे. मला माहित आहे तुझे लहानपणाचे किती उपकार आहेत. पण दारू सोडून दुसरी वस्तू सांग ना मला. नाही पाजली दारू जर नाही पाजली तर मग भाऊ तू माझा दोस्त नाही मी तुझा दोस्त नाही मी चालतो असं काय हरकत नाही. तू इच्छाच आहे चल ठीक आहे काय हरकत नाही. कुठे भेटते दारू? दोस्ता दारू जिथं आहे का नाही कधी सांगितलं का जिथं दारू भेटते आणि तिथं तुला माहिती हा येणारच नाही याला तिथं नेतो पहिलं. चल दोस्ता चल जाऊ. चल अरे ये दोस्ती एवढी गंदी वास तू नाक घातच ना आम्ही तर मस्त वास घेतो तुझी कायची घराची त्या गोष्टीची सवय होऊ नये. मी कधी सुपारीचं खाण नाही खाली इथं आणून बसवतो. ह्या दारूची वास सही होईल का खरं? वास काची येऊन राहिली तुला कायची येऊन राहिली? काची येऊन राहिली? अबे दारूची वास येऊन राहिली. दारूची नोळे कायची होय? एवढी वास आहे तिची वाली खोली हे वाली दारूची वास नव्हे तिच्या घराखालतून नाली आहे. म्हणजे घराच्या अंदरून नाली आहे. त्या नालीची वास आहे. तिने सरकारी जागेवर घर बांधलं ना अंदरून नाली राहिली. मला काय देणं घेणं नाही. दारूवाली आवाज मार मला बळबळ लागून राहिलं. पैसे मी देतो पटकन मारणं लवकर रूम दाखवून दे मला. हा बहिमा खूप भेटला तिथे बाबा धुवून टाकतो त्या बहिमा आपली हॉस्पिटल मी तर लंग दिवाळी चमचमबाई ही मा फोटो मेली रे मी बापू डारले आलं गे माझं गिराईक. आता छान वाटलं. बरं मी का म्हणते 15 दिवस झाले आले नाही आणि 15 दिवसानंतर माझ्या घराकडे कसे काही पाय वाकडे केले का तुझा हाल धुली करतो. बाबा मी नाही हलवणं सोडले मी कसं झालं माझ्या घराकडे. मी दारू प्यायला आलो. मग एवढं लाट्या तोडायला म्हणते की येल पाण्यानं तेल काढ्या. चांगलं दारू प्यायचं राहिलं दारू प्यायचं राहिलं चांगलं चिकणं चाकणं चापडं करते. आता दारू पिऊन झालं पैसे द्यायचे राहिले कोणा खाऊ जाते नाल्या. तुम्ही सांगा मला पाणी तपल्यावर कोण काढायला लावत बसून चुकीत तसा चॅप्टर असते नाळे घोडे बदी बोके येलपार दिसता बाईला लागला. पहिले मी काय म्हणते माझ्या अगोदरचे 7,500 रुपये ते दे अगोदर मग तुला जे द्यायचं ते देते मी. 7,500 माझ्याकडे मग 500 रुपये घेणे किती वेळ लावते किती वाजले? आता थांबलं ना आमच्या हात पागल करू शकेल तू. आमची उगारी चालू आहे तू तिकडे
मला वेळ होत आहे म्हटलं. ते एकावर 750 रुपये कसे झाले? 500 रुपये होते मग. 500? ढक 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 पेरणी पेरते तर कोण जाते ते नालायक तुमचा. एवढी दारू पिली? केवढी पेरी एक दोराम खाली झाला माझ्या घरचा. बरं ठीक आहे. तू आता पावभर आण. पावभर पण मी काय म्हणते माझे 7,500 रुपये आणि आताचे 50. तू आता घे ती जाई 8,000. पक्का ना? बरोबर. थांब बरं, आता आणते रे. साडेसात ना 8,000 म्हणजे 5,000 माझ्याकडची इंग्लिश खतम झाली आहे. देशीचा पोव आहे. चालेल का? हा ठीक आहे. थांब थोडं. माझी सिरियल फोटो तो फोड काही नाही फुटत. तू फोड हे माणसाचं काम आहे फोडफाड करणं. असा कसा फोडायचा? पहिला कसा खालून खातो आणि मग वरतून उचलण्यासाठी होते. ओके अरे बाबा यार तर चांगली सिरी फोडता आली बाई. हो आता नाही का रोज याचा काय फरक पडतो? जसा मारायचा तसा मारतो पण माझी शील फोडला तेवढाच होतो. नाही एक वेळेसच गिरायला हात अशी हात केली होती मी. कचकर माझ्या हाताला किडा चावला. 2 महिने सुजन नाही होतं माझ्या हाताची. छान वाटलं. हिचे वाले 8,000 रुपये देऊन दे बरं. 8,000 कालपड गरम केलं म्हणजे काय पागल बनवतं का बे? पेला समजतं का तू? खाऊन म्हणजे तू बी पेला मी बी पेलो. असं तुला चलली का जास्त? अबे त्या ढोका होता का पागल बनवतं तू मध्ये? किती झाले? हे घे 50 रुपये घे. तिचे पैसे देऊन दे लवकर. चाल अबे पाहिजे का नशी एकतार माझ्याकडे काही समजत नाही. हे पैसे दे. पैसे दे. पाहिल्याबरोबर माझा जीव नाही कसा तू काय मी का इकडं पाहिजे माझ्या पुढं मला नाही का पटवून देतो पटवून देतो पण माझे 7,500 रुपये पहिलं काढ आपल्या बुकावून. बापरे केवढा चाकू लागे हा पटवते म्हणली तर माझे 7,500 अरे 50 रुपये कसे कमी करे माल कसा आहे अरे पुऱ्या पाटण खात्यात नाही दिसलं असं म्हणले तर याचे पूर्ण 7,500 रुपये घे चिठ्ठी म्हणा बरोबर काम काढते नालायक कुठला बरं तुला न्याय का पोचन या नाही असं नको जाऊ मला नाही का मी का म्हणते त्याच्यासाठी नाही का सगळं काही करायला तयार आहे असा लंबा चक्रा चिकना चोपडा नका बाई त्याच्या काकडे विषय आहेत आता मग
करते पण एक काम कर त्याला नाही का थोडस दाढी गोडी लाव अशी बाई आहे म्हणा हे पाटण खाप्यातली सेक्सी सुंदर आहे म्हणा दोस्ता इकडे काय झालं आता कोणती भांडण दोस्ता हा तुले रूम पाहिजे ना रूम पाहिजे ना तर इथंच रूम आहे हा एक नंबर रूम आहे पण या दारूवाल्याच्या घरी रूम करून कोणता फायदा होईल काय पण बाकी हे गोष्ट करत असतात पण बाकी तुले मा खातीर थोडीशी दारू प्यावं मला सांग दुसरी गावात कोणतीच रूम नाही का नाही ना कोट नाही येतीच रूम आहे घर आहे ना असं हा दुसऱ्या घरी राहावंच होई नाही काही हरकत नाही तर आता तुझ्या म्हणणं काय थोडीशी दारू पी असं मारी ना उलट्या हाताची दोस्ता खाते काय एवढे इकडे लक्ष दे चुप राहिलं माझ्या चरण राहून नाही म्हणता येतात तम 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 सुटली चुप राहिलं वाटून देतो पण याच्या पहिलं मान नंबर लावतो काही बोलतो तर मी काय म्हणतो मा खाते थोडीशी दारू पी या खाते दारू पी हा थोडीशी तुला काय वाटते अबे हा दोस्ता खाते तुला एवढी नाही काय करू शकत अबे माझे उपकार किती उपकार ना हा ठीक आहे तुला ड्युटी लागत नव्हती बंदानं पैसे दिले हो ही गोष्ट खरी आहे मग तर मास खाते काय एवढी बी तू ठीक आहे काय हरकत नाही तुझे उपकार आहेत मला आग्रह करत आहे ठीक आहे एक घुट घेतो एकच गिलास माणूस करून शेंगदाणे ख्याल जा 3 तास याचा नाही हो जाना घराकडे जाना यार तू जा 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 कल आना कल भी तेरे को पिला दूंगा मैं आओ भी पिलाऊंगा अबे कल आना ना मैं क्या बोला तेरे को मेरा काम करना जाने लो मॅडम मला सांगा मी आलो तेव्हापासून तुम्ही माझ्याकडे सारखं सारखं पाहून आले काय वाटतं माझ्याबद्दल तुम्ही सांगा काय सांगू तुम्हाला तुमच्यासारखा माणूस नाही पहिले मी पहिल्या नजरेचं पहिलं प्रेमच झालं मला तुमच्यावर असं पण माझं लग्न झालं काय करायचंय मला मला 2 मुलं आहेत एक मुलगी आहे मुलगा आहे चालते मला फक्त तुमच्याकडून प्रेम पाहिजे बस बाकी काय काय मला धोका नाही देणार ना कधी नाही नाही कधीच नाही प्रॉमिस प्रॉमिस आणि
योग साधला सर्व तुला लागला काय योग साधला सर्व तुला लागला मी बेवडा होता आणि माझा मित्र मास्तर पण माझ्या खात्याचं काय झालं थोडीशी गुडबतावरून पाजिली आणि त्या बाईच्या मोहामध्ये फसला तो काय करावं पण माझी मी काही उपाय केले त्याला आणण्यासाठी पण तो आला नाही त्या बाईच्या मायेमध्ये फसला तो पण बाकी मला बी पण याच्या घराचा पत्ता मालूम नाही मी काय करावं आणि कोणाला तर सांगू मी पण बाकी इथे एक बाई बसून आहे आणि तो एक पोरगी आणि एक पोरगा घेऊन बसून आहे मालूम नाही कोण होऊन काय ते विचारतो बाबा बाई काय दादा बाई तुम्ही कुठले मी वडोदरा राहते वडोदरा मग ह्या आमच्या गावामध्ये कसे काय आले बा दादा माझा पती इथे शिक्षणाच्या नोकरीवर म्हणून इथे जॉईन झाल्यामुळे त्यांची नोकरी लागली म्हणून इथे आले होते मला अजून सांगा मी त्यांना म्हणाले होते की तिथे गेल्यानंतर रूम बघितल्यानंतर मला फोन करून बोलवायचं पण दोन महिन्याचा कालावधी झाला तरी त्यांचा अर्थ काही पडता नाही म्हणून शोधामध्ये आली तिथे जाऊन चौकशी केली तर तिथे माहिती पडलं की त्यांची नोकरीला जॉईन झाली नाही म्हणून म्हणजे जॉईन नाही झाला तू नाही बरोबर जॉईन कसा होईल बाई का बरं ह्या वेळेला गावामध्ये जरूर आला तो म्हणजे ह्या गावामध्ये आला ना हा पण जॉईन नाही झाला मग तो मार्गामध्ये लागलाय मार्गामध्ये हा म्हणजे कसल्या कसल्या ह्या मार्गात त्या कोणत्या त्या ह्या वाल्या. ए तो समोर बोलायचा ते शिक्षक आहे आणि हे असल्यापेक्षा लोक तुम्ही जाते जास्त नाही प्रश्न करते
म्हणजे दारू तुमच्या एवढ्या डोक्यावर चढली का? तुम्ही स्वतःचा परिवार ओळखत नाही। मेरा परिवार में मेरे को कोई लड़के का बच्चे अभी मेरा चालू होगा इसके साथ में, अगले महीने में शादी करूंगा मैं। जे झालं ते जाऊ द्यावा, चला नका मारू मला पतिराया, बता रहा हूँ, यहाँ से चली जा तू। अभी खोपड़ा मत कर, सवेरे सवेरे मेरा दिमाग मत खराब कर। चल जा। ए मेरा सोफा कहाँ पे? अंदर की अंदर जब मैं मार के आता अंदर जाओ, अंदर बन के आओ। ए भाई काय झालं तुला चाललंय सांगते। माझ्या नवऱ्याला मला स्वाधीन करू का? हे बघ, जर तू स्वाधीन करणार नाही तर खूप बेकार होऊन जाईल। अहो बाई पण माझ्या नवऱ्याला आपल्या नवरा म्हणते बाई का नवरे कधी सुटली का गे? काम तर दुसऱ्या भेटला नाही, मग येतो माझ्या नवरा कुत्रे बदा मीच डोळे कमला करुणा ठीक आहे करुणा मला करुणा तुझ्याकडे काही पायजन वगैरे आहे का? कशाला ते मला वाचून काय उपयोग नाही माझा खूप आपले माझ्या जरा खूप गुन्हा लागला अगोदर समजलं हे दारू पेटाने त्या बायच्या घराला लागताने माझी माय कुठे माझ्या पोराला मला पाहू दे कशाला आज माझ्या मुलांनी जर तुम्हाला या अवस्थेत पाहिलं म्हणाले असते की माझा भाऊ
एक शिक्षक असून अशा वाईट वेळेला बघितला करुणाला माफी मागू. काय करणार नाही. त्यापेक्षा मध्ये तुम्ही करू का? तुला सांगितलं ना, खूप चुकलो करुणा. माझ्या लेकरांना मला पाव दिलं. ये बा आतलाच नाही माहिती आहे अशा दारू पाहिजे झालं सांग